पौलाचे कलस्यकरास पत्रम अध्याय 3 वचन 12। मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा। हालेलुया, 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 हालेलुया। पौल सांगत आहे, तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात। आपण सगळे देवाचे पवित्र आणि प्रिय लोक आहोत। आपण पूर्वी पापी होतो, परंतु प्रभू येशूच्या रक्ताने आपली पाप पुसली गेली आणि म्हणून आता आपण देवासमोर पवित्र बनलो आणि आता आपण देवाचे प्रिय लोकही आहोत। कारण जेव्हा आपण अंधारामध्ये होतो, पापामध्ये जीवन जगत होतो आणि आपल्या जीवनाद्वारे आपण देवाला दुःख देत होतो, तेव्हा आपण देवाचे वैरी होतो। म्हणून पौलाने एका वचनात असंही सांगितलेलं आहे की जे तुम्ही पूर्वी वैरी होतात, आपण पूर्वी देवाचे शत्रू होतो, देवाचे वैरी होतो, कारण आपलं जीवन सगळंच देवाच्या इच्छेविरुद्ध होतं। पण आता प्रभू येशूच्या नावाने पापांची क्षमा मिळवल्यामुळे आपण पवित्रही झालो आणि आपण देवाचे प्रिय लोक झालो, आवडते लोक झालो, लाडके लोक बनलो। आणि वचनात निवडलेले शब्द वापरलेला आहे, आपण देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहोत। हालेलुया, 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 हालेलुया। आपण या जगामध्ये वावरत असताना, फिरत असताना आपल्याला एक गोष्ट नेहमीच माहीत असली पाहिजे की देवाने आपल्याला या जगातून निवडून वेगळं केलेलं आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। प्रेषितांची कृत्येमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की जितके सार्वकालिक जीवनासाठी निवडले होते तितक्यांनी विश्वास ठेवला। म्हणजे जेवढ्यांना देवाने अगोदरच निवडून घेतलेला आहे तेवढ्यांनी येशूच्या नावावर विश्वास ठेवला। सुवार्ता प्रसार मोठ्या प्रमाणात होतो। येशूने स्पष्ट सांगितलेलं आहे, जीवनाकडे जाणारा दरवाजा अरुंद आहे आणि जितक्यांना तो सापडतो तितके थोडके आहेत। हा जीवनाचा दरवाजा आणि रस्ता ज्यांना ज्यांना सापडतो ते थोडके आहेत। म्हणून तुम्ही जर येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि तुम्ही जर स्वर्गाचे नागरिक आहात तर नेहमीच लक्षात ठेवा की देवाने या जगातून तुम्हाला वेगळं केलेलं आहे, निवडून घेतलेलं आहे सार्वकालिक जीवनासाठी। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। तुमच्या जीवनातल्या कोणत्याही समस्येमुळे किंवा कोणत्याही आजारामुळे किंवा कोणत्याही दुःखामुळे कधीच निराश होऊ नका, कधीच निराश होऊ नका। कारण कितीही दुःख, कितीही संकट तुमच्या वाट्याला आलं असलं तरी देवाने तुम्हाला इतर लोकांमधून वेगळं केलेलं आहे। देवाने तुम्हाला निवडून घेतलेलं आहे, त्याचे पवित्र आणि प्रिय असे निवडलेले लोक असं त्याने तुम्हाला बनवलेलं आहे। म्हणून जगातले लोक जसं दुःख आल्यानंतर किंवा संकट आल्यानंतर किंवा आजारी झाल्यानंतर निराश होतात, तसे तुम्ही कधीच निराश होऊ नका। कोणतंही दुःख येवो, कोणताही आजार येवो, कोणतंही संकट येवो आणि कितीही भयानक संकट तुमच्या वाट्याला येवो तरी सुद्धा निराश होऊ नका, कारण देवाने तुम्हाला निवडून घेतलेला आहे। हालेलुया, 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 हालेलुया। वचन पुढे म्हणतं, म्हणून तुम्ही देवाचे पवित्र आणि प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, करुणेने भरलेलं हृदय, ममता, सौम्यता, ममता म्हणजे प्रेम, सौम्यता म्हणजे मृदू हृदय, लीनता म्हणजे नम्रता आणि सहनशीलता ही धारण करा। करुणायुक्त हृदय
ममता, सौम्यता, लीनता आणि सहनशीलता ही धारण करा, म्हणजे ही तुमच्या हृदयामध्ये वसू द्या. तुम्ही जर देवाचे निवडलेले लोक आहात तर तुमच्या हृदयात करुणा असली पाहिजे, म्हणजे दुसऱ्याचं दुःख पाहून तुम्हाला करुणा वाटली पाहिजे, तुम्हाला दुसऱ्याबद्दल दया आली पाहिजे. तुमच्या हृदयात ममता म्हणजे प्रेम असलं पाहिजे, दुसऱ्याबद्दल आपुलकी, कळकळ, जिव्हाळा असला पाहिजे. तुमच्याकडे सौम्यता असली पाहिजे, म्हणजे देवाचा निवडलेला माणूस कठोर मनाचा असू शकत नाही. देवाचा निवडलेला माणूस दगडाच्या काळजाचा असू शकत नाही. लीनता म्हणजे नम्रता, आपण नम्र असायला पाहिजे. आणि सहनशीलता म्हणजे सगळंच सहन करायची आपली तयारी असली पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. पौल या वचनात असं सांगत नाहीये की तुम्ही देवाचे पवित्र आणि प्रिय असे निवडलेले लोक आहात म्हणून येशूच्या नावाने मोठी मोठी भाषणं द्या, मोठमोठी प्रवचनं द्या, मोठं सामर्थ्य जगाला दाखवा. नाही, तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात म्हणून तुम्हाला एक करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, सहनशीलता, लीनता या गोष्टीची गरज आहे. जर या गोष्टी तुमच्या आत्म्यात आलेल्या आहेत तर याचा अर्थ येशूमध्ये तुमची वाढ झालेली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खरं म्हणजे आपण चौफेर बघतो, जेवढ्या लोकांनी येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि जे येशूच्या नावाने प्रार्थना करतात त्यातील पुष्कळ लोकांमध्ये या 5 गुणांचा अभाव दिसून येतो. करुणा, दुसऱ्याबद्दल आपल्याला करुणा वाटते का? पूर्वी आपल्याला वाटत नव्हती, कारण तेव्हा आपण दगडाच्या हृदयाचे होतो. पण आता येशूकडे आल्यानंतर आपलं हृदय नरम झालेलं आहे का? येशूमध्ये वाढणं म्हणजे नेमकं काय हे मी नेहमी तुम्हाला सांगते. येशूमध्ये वाढणं म्हणजे मोठाली प्रवचनं देणं नाही. येशूमध्ये वाढणं म्हणजे डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करणं आणि मोठमोठे चमत्कार दाखवणं नाही. येशूमध्ये वाढणं म्हणजे येशू सारखं बनणं. तो किती प्रेमळ होता, तो किती दयाळू होता. त्याच्याकडे आलेल्या एका तरी व्यक्तीशी त्याने कठोरपणे वर्तन केलं का? कुठेतरी उल्लेख आहे की त्याच्याकडे आलेल्या व्यक्ती बरोबर त्याने कठोरपणे वर्तन केलं. त्याच्याकडे आलेल्या प्रत्येकाचं पाप त्याला माहिती होतं, पण कोणाचंही पाप सगळ्यांसमोर त्याने सांगितलं नाही. अगदी व्यभिचारी बाईला जेव्हा त्याच्यासमोर आणण्यात आलं तेव्हा येशू कसा वागला. लोकांनी तिला मारू नये म्हणून येशू त्यांना म्हणतोय की तुमच्यापैकी जो निष्पाप आहे त्याने पहिला दगड मारा. लोक निघून गेले आणि सगळे गेल्यानंतर येशू तिला म्हणतोय की तुला कोणी दंड ठरवला नाही काय? मीही तुला दंड ठरवत नाही, जा, यापुढे पाप करू नकोस. एक व्यभिचारी बाई जिला पाप करताना पकडलं होतं, लोकांनी धरून तिला आणलं आणि तरी तो किती सौम्यपणे, किती प्रेमळपणे आणि किती कोमल हृदयाने तिच्याबरोबर वागत होता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि येशूकडे आलेले लोक मात्र कालांतराने हृदयाने फार कडक होतात आणि ताठ मानेचे होतात. म्हणून इस्रायल लोकांना जुन्या करारामध्ये देवाने एक शब्द वारंवार वापरलेला आहे की हे ताठ मानेचे लोक आहेत, हे अहंकारी लोक आहेत, हे झुकत नाहीत. मी त्यांच्यावर एवढी दया करतो पण त्यांची कडक मान झुकत नाही, नरम होत नाही. जेव्हा आम्ही पूर्वी अंधारामध्ये होतो आणि आम्हाला सत्य माहिती नव्हतं तेव्हा आम्ही किती गोष्टींना घाबरत होतो. छोट्या छोट्या गोष्टींना पण घाबरायचो. एवढी छोटी गोष्ट की मांजर जर पुढून आडवी गेली तर तिला पण घाबरत होतो. ज्या मांजरीला काहीच कळत नाही की ती तुमच्या समोरून कशाला आडवी गेली, पण ती आडवी गेली तर तिला पण तुम्ही घाबरत होतात. मला माहीत नाही अजून पण किती लोक घाबरतात. हालेलुया. पण एकदा आपण येशूकडे आलो, आपल्याला मुक्ती मिळाली, येशूच्या नावाने आपल्याला अधिकार मिळाला अंधाराच्या शक्तीवरचा, की बरेच लोक अंतकरणाने कडक होतात, कठोर बनतात, गर्विष्ठ बनतात आणि त्यांचं वागणं संपूर्णपणे बदलून जातं.
हे जे 5 गुण सांगितलेले आहेत ते येशूच्या बहुतेक लोकांमध्ये दिसून येत नाहीत. कारण येशूच्या लोकांना असं वाटतं की येशूमध्ये वाढणं म्हणजे बायबलमधली वचनं तोंडपाठ करणं, येशूमध्ये वाढणं म्हणजे भारी प्रवचनं देणं, येशूमध्ये वाढणं म्हणजे दुसऱ्यांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करणं. तो देवपिता ज्याने तुम्हाला निवडलं तो जेव्हा तुमच्याकडे बघतो तेव्हा त्याला तुमच्याकडून काय हवं आहे? एक बदललेलं हृदय जे त्याच्यासारखं करुणेने भरलेलं आहे, ममतेने भरलेलं आहे, जे हृदय सौम्य झालेलं आहे, ज्या हृदयामध्ये नम्रता आलेली आहे, जे हृदय सहनशील झालेलं आहे, ज्याला दुसऱ्याची सहन करायची ताकद मिळालेली आहे, असं हृदय देवपित्याला आपल्याकडून अपेक्षित असतं. हालेलुया. येशूमध्ये वाढणं म्हणजे काय? येशू म्हणाला, जसा तुमचा स्वर्गातील पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू बना. म्हणजे त्याचं हृदय जसं प्रेमाने, करुणेने, सौम्यतेने, नम्रतेने, सहनशीलतेने भरलेलं आहे तसं आपलं हृदय तयार होणं म्हणजेच येशूमध्ये खरी वाढ होणं. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही देवाचे प्रिय, पवित्र असे निवडलेले लोक आहात, म्हणून तुमचं हृदय बदलणं आवश्यक आहे. तुमच्या हृदयात करुणा, ममता, सौम्यता ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. तुम्ही कठोर आहात का? किती लोकांना दुसऱ्यांचे दोष दाखवायला आवडतं. म्हणजे पूर्वी आम्हाला पाप समजत नव्हतं, आता मला पाप समजायला लागलं तर आम्ही दुसऱ्याचे दोष दाखवतो. कोणाला काही त्रास झाला, तुझ्या पापामुळे झाला. कोणाला काही दुखायला लागलं, तुझ्या पापामुळे झालं. आणि हे जास्त कुठे चालतं सांगा? कुटुंबामध्ये. नवरा आजारी झाला की बायकोला फार मजा येते, तुझ्या पापामुळे. त्या दिवशी तू माझं ऐकलं नव्हतं ना, म्हणून तुला शिक्षा झाली. आणि मग बायको आजारी झाली की नवरा पण तेच बोलणार. एकमेकांवर बोटं दाखवायला आणि एकमेकांची पाप सांगायला आपल्याला फार मजा वाटते. पण एखाद्याचं दुखते, तो रडतोय आणि त्याला तुम्ही सांगताय तुझ्या पापामुळे झालं, तर त्याच्यापेक्षा तुमचं पाप जास्त मोठं आहे. येशूने एका तरी माणसाला सांगितलं का? एका तरी? आंधळा माणूस कोणाच्या पापामुळे आहे हे शिष्यानं जाणून घ्यायचं होतं. ते पण आपल्याच रक्ताचे ना. हा कोणाच्या पापामुळे आंधळा जन्माला आला सांगा आम्हाला? येशू म्हणतो तो कोणाच्या पापामुळे नाही, याच्या ठाई देवाची कार्य प्रकट व्हावी म्हणून तो असा झाला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एकमेकांशी कठोरपणे वागणं. तुम्ही एकमेकांशी कठोरपणे वागता तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या कामाच्या ठिकाणी, तुम्ही जिथे जिथे असता, तुम्ही जर दुसऱ्यांशी कठोरपणे वागत असाल तर याचा अर्थ येशूमध्ये तुमची वाढ झालेली नाही. भारी प्रवचन देणं म्हणजे येशूमध्ये वाढणं असं अजिबात नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्हाला येशूमध्ये वाढायचं आहे. मी परत सांगते, येशू सारखे बना. आणि येशू सारखं बनणं म्हणजे मोठी प्रवचनं देणं किंवा मोठं सामर्थ्य दाखवणं नाही, तर येशू सारखं हृदय तुमच्यामध्ये निर्माण होणं. त्याचं हृदय जसं करुणेने भरलेलं होतं, दयेने भरलेलं होतं. अगदी जुदास जो त्याला धरायला आला, जो त्याचा विश्वासघात करायला आला, त्याच्यावरही तो रागावला नाही. शेवटपर्यंत किती सहनशीलतेने तो वागला, किती करुणेने वागला. त्याच्यामध्ये केवढी मोठी नम्रता होती, केवढी मोठी. देवपुत्र स्वर्ग सोडून या जगात आला, गोठ्यामध्ये जन्म घेतला आणि क्रूसावरचं अपमानास्पद मरण पत्करलं. त्या काळामध्ये लुटारू आणि अतिशय गुन्हेगारी लोकांना क्रूसावर खिळलं जायचं. ती शिक्षा त्याने भोगली. तो किती नम्र झाला, किती लीन झाला. येशू सारखं बनणं म्हणजे त्याच्यासारखं करुणेने भरलेलं हृदय आपल्याकडे येणं. दुसऱ्यांचं दुःख पाहून आपल्याला कळवळ आला पाहिजे, दुसऱ्यांचं दुःख पाहून आपल्याला वाईट वाटायला पाहिजे. येशूमध्ये वाढण्यासाठी पहिल्याने तुमचं हृदय बदला. देवाला बदललेलं हृदय पाहिजे, बाकी काही नकोय. तुम्ही आयुष्यात हातात माईक घेऊन प्रवचन नाही दिलं तरी चालेल,
परंतु देवाची जी इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही जर हृदय बदललं आणि तुमच्या सहवासात देव जे लोक देतो त्यांच्याशी जर तुम्ही करुणेने वागलात, सौम्यतेने वागलात, नम्रतेने वागलात, त्यांचं सगळं वाईट जर तुम्ही सहन केलं तर मी तुम्हाला खात्रीने सांगते स्वर्गात तुम्हाला मोठं प्रतिफळ मिळेल, मोठं प्रतिफळ. म्हणून एखाद्याच्या हातून मोठे चमत्कार होतात किंवा एखादा फार भारी प्रवचन देतो हे बघून भाळू नका, त्यांचं जीवन बघा. येशू म्हणाला तुम्ही फळावरून झाड ओळखाल. फळं बघा, झाड किती उंच वाढलेलं आहे, त्याला पानं किती आहेत, फांद्या किती आहेत ते बघू नका, फळावरून तुम्हाला झाड काय आहे ते कळेल. फळ बघा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कठोर हृदय काढून टाका. तुम्ही जर येशूचे लोक आहात तुम्ही कठोर असू शकत नाही. आपण जर येशूचे लोक आहोत तर आपलं हृदय सौम्य असलं पाहिजे, दुसऱ्यांशी कठोरपणे वागू शकत नाही. बायको जर आजारी पडली असेल आणि नवऱ्याला माहीत आहे ती कोणत्या पापामुळे आजारी पडलेली आहे, ती बरी होईपर्यंत तरी नवऱ्याने तिला सतावू नये, प्रेमाने बायकोची सेवा करावी आणि तिच्या त्रासामध्ये थोडा उतार पडल्यानंतर तिला प्रेमाने समजावून सांगावं, अपमान करून नाही, रागावून नाही. पुरुष जर आजारी पडला असेल आणि बायकोला जर वाटत असेल की माझा नवरा अमुक एका पापामुळे आजारी पडलेला आहे, तो जेव्हा आजारामध्ये आहे आणि त्रासात आहे, वेदनेत आहे, तेव्हा त्याला बोलून टोचू नका, तुझ्या पापामुळे, तुझ्या पापामुळे, तुझ्या पापामुळे असं बोलू नका. तुमच्याकडे कोमल सौम्य हृदय असलं पाहिजे. तुम्ही त्याची सेवा करा. दोष जरूर दाखवावेत परंतु योग्य शब्दात आणि योग्य वेळेला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि कुणाचाही न्याय करू नका, कुणाचाच नाही. सगळ्यांना सवय आहे एकमेकांचा न्याय करायची. देवाने आपल्याला कुणावरही न्यायाधीश नेमलेलं नाही, कुणावरच नाही. म्हणून जे लोक दुसऱ्यांचा न्याय करतात त्यांच्या जीवनात नेमक्या त्याच गोष्टी घडतात ज्या बाबतीत त्यांनी दुसऱ्यांचा न्याय केलेला आहे. तुमच्या तोंडावर म्हणजे जिभेवर कंट्रोल ठेवा, नियंत्रण. नीतिसूत्रेत म्हटलेलं आहे की फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नसतो. माणूस जेव्हा खूप बडबड करतो तेव्हा खूप पापं घडतात. खूप बडबड केल्याने खूप पापं घडतात. आणि आपल्याला चांगली सवय असते ऐकायचं कमी, बोलायचं जास्त. आपण बोलतो फार, पण आपण बोलण्याने किती लोकांना दुःख देतो, आपण किती लोकांना त्रास देतो, आपल्या बोलण्याने आपण किती जणांचा मानसिक छळ करतो. विचार करा. तुम्ही जर येशूचे लोक आहात तर तुम्ही हे करू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. बायबल उघडा. याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 19 पहा. पूर्ण बायबल पान नंबर 318. याकोबाचे पत्र अध्याय 1 वचन 19. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा. ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा म्हणजे सावकाश आणि रागास मंद असावा. हे येशूच्या खऱ्या शिष्याचं लक्षण आहे. आणि बरेच जण याच्या उलटे असतात, म्हणजे ते बोलायला तत्पर असतात आणि ऐकायला थंड असतात. नवऱ्याने बायकोला सांगितलं अमुक एक काम जाऊन कर, तेवढ्यात नवऱ्याचं पुरवायच्या अगोदर बायको काहीतरी बोलते आणि जाऊन काम करते भलतंच काहीतरी. मग नवरा चिडतो, तुला मी असं करायला सांगितलं नव्हतं. ती म्हणते मी असं ऐकलं नव्हतं. ऐकावयास तत्पर, तुमचे कान ऐकायला तत्पर असले पाहिजेत आणि बोलायला तुम्ही थंड असायला पाहिजे. विचार करून बोला. जीभ उचलली आणि लावली टाळाला असं करू नका. कारण जेवढे आपण पटापट पटापट बोलत जातो, ह्याचे दोष त्याचे दोष, याने असं केलं त्याने तसं केलं, आपण दुसऱ्याचा न्याय करतो आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये ओढावून घेतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूमध्ये वाढा,
येशूमध्ये वाढा म्हणजे हृदय बदला, हृदयामध्ये प्रेम येऊ द्या, कठोर हृदय सौम्य होऊ द्या, दुसऱ्यांशी कठोरपणाने वागू नका, सौम्यतेने वागा. एखादा माणूस एखाद्या पापात आहे, तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा तुम्ही त्याच्याशी कठोरपणे वागू नका, सौम्यपणे वागा. तुमच्या हृदयात प्रेम, करुणा, ममता, सौम्यता, सहनशीलता या गोष्टी वाढू द्या. या गोष्टी धारण करा तुमच्या आत्म्यामध्ये. म्हणजे या गोष्टी जेव्हा वाढतील तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमची येशूमध्ये वाढ झालेली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.